तैमूर म्हणजे लोखंडासारख्या कणखर अशा अर्थानेच सैफ अली खान आणि करीना या पॉवर कपलने आपल्या लेकाचं नाव ठेवलं असावं, पण तैमूर नावाचा 14व्या शतकात अत्यंत निर्दयी, क्रूर, पापिष्ट शासक होऊन गेला. त्याला तैमूर लंग म्हणायचे. तो लंगडा होता म्हणून त्याच्या नावापुढं लंग जोडलं गेलं, पण त्याचं नाव होतं तैमूरच. उझबेकिस्तानच्या समरकंदमध्ये जन्मलेल्या तैमूर लंगने 1398 साली समृद्धशाली दिल्लीवर आक्रमण केले. आधी 1 लाख हिंदूंना कैद केलं आणि नंतर प्रतिकाराच्या भीतीने 1 लाख हिंदूंची हत्या करून अक्षरशः त्यांच्या मुंडक्यांचा मनोरा रचला. इतक्या क्रूरतेची इतिहासात कुठेही नोंद झाली नसावी. ज्याने दिल्लीला धुवून लुटलं, कित्येक स्त्रिया, छोट्या बाळांना हाल हाल करून मारलं. त्याने त्याच्या सैनिकांना हवं तसं लुटायची, मारायची, हत्या करायची मुभा दिलेली. तैमूर लंगने दिल्लीला लुटल्यावर नंतर उपासमारी, रोगराई, अशांती यातून सावरायला भारताला वर्षभर तरी लागलेलं. भारताला आतोनात पिडलेल्या तैमूर लंगचं नाव जरी घेतलं तरी भारतीयांचं रक्त उसळतं. त्यात करीना आणि सैफ अली खानने लेकाचंच नाव तैमूर ठेवलं. तैमूर नावाचा आणि सैफवरच्या हल्ल्याचा काही एक संबंध नाही, हे इथं स्पष्ट करावं लागेल.